पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये विठ्ठलाच्या गाभाऱ्यासमोरच एक तळघर सापडल्याने या तळघरामध्ये नेमकं काय आहे याची उत्सुकता भाविकांना लागून राहिली होती। आता आपल्यासोबत आहेत पंढरपुरामधील महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव। गणेश अंकुशराव हे मंदिर समितीच्या जतन व संवर्धनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यापासून या टप्प्यात झालेल्या बांधकामाच्या संदर्भात जागरूक राहून वेगवेगळ्या कामांच्या बाबत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देऊन मंदिर समितीला वेळोवेळी वेगवेगळे सल्ले देऊन महत्त्वाची भूमिका बजावणारे पंढरपुरातील समाजसेवक आहेत। त्यांच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न आहेत। पूरमध्ये जी तळघर सापडले त्या संदर्भातही त्यांच्या मनामध्ये काही शंका आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्या मनामध्ये कोणकोणत्या शंका आहेत। काय सांगाल, काय म्हणताय आपण त्या दिवशी जे तळघर सापडलं हे पूर्ण ऐतिहासिक आहे आणि असे अनेक तळघरं या मंदिरामध्ये असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि प्रति विठ्ठल मंदिर ही त्याच्या मंदिरात सभामंडपाखालीच आहे असं अनेक जाणकार लोकही सांगतात। अनेक ह्याच्यात पण सांगितलं गेलेलं आहे। आमचं मत काय आहे, त्या दिवशी एवढी मोठी घटना त्या रात्री घडली। 2:30 वाजता कामगारांना ती आढळलं। मग 2:30 वाजता आढळल्यानंतर मंदिर समितीनं मीडियाला बोलवणं गरजेचं होतं। सगळ्यासमोर सापडल्या हे याचं प्रसारण करणं गरजेचं होतं, पण 12 तास मंदिर समितीनं हा विषय लांबवला। मग आमच्या असं मनात आले आमच्या की एवढं लेट होऊन मंदिर समितीनं जाहीर का केलं। मग आमची अशी मागणी आहे, ज्या वेळेला मंदिरात तर सगळीकडे CCTV आहेत, ज्या वेळेला ते भुयार सापडलं, तळघर सापडलं, त्यावेळेचा CCTV फुटेज त्या 12 तासामध्ये ह्या भुयाराभोवती कोण कोण आलं, काय काय केलं, त्यातून कुठलं द्रव्य सापडलं, किती मूर्त्या सापडल्या ह्याची माहिती मिळणं गरजेचं आहे। हे सगळे आल्यानंतर तुम्ही दाखवलं, पण तुम्ही आधीच जाहीर केलं होतं की मूर्त्या आहेत खाली। मग तुम्ही सापडल्या मीडियाला का बोलवलं नाही आणि त्याचं जाहीर चित्रीकरण त्या रात्री का केलं नाही आणि त्या 12 तासामध्ये काय घडलं, काय सापडलं ह्याचा खुलासा मंदिर समितीनं त्या वेळेला करणं गरजेचं होतं, पण का केलं नाही ह्याची चौकशी झाली पाहिजे। मंदिर समितीकडून असं त्यावेळेस सांगण्यात आलं की ज्यावेळेस अशा पद्धतीचे तळघर वर्षानुवर्षे बंद असलेल्या पद्धतीचं सापडलं जातं तेव्हा त्याला काही काळ उघडं ठेवावं लागतं आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी येऊन त्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतरच ही जाहीर केलं जावं। त्यामुळं त्यांनी या संदर्भात वेळ घेतला असं त्यांनी उद्या खुलासा करू शकतात। या संदर्भात आपलं मत? माझं मत काय आहे, ठीक आहे भुयार सापडलं, तळघर सापडलं, पण तिथं CCTV आहे। सापडल्यापासनं काय काय घडलं 12 तासामध्ये ह्याचा खुलासा मंदिर समितीनं जाहीर करावा आणि जनतेला दाखवावं। त्या 12 तासामध्ये ह्यांनी पत्रकार परिषद घेण्याच्या आधी, सगळ्याला कळण्याच्या आधी काय काय घडलं ह्याचा खुलासा ह्यांनी जनतेसमोर करणं गरजेचं आहे। आणि आम्ही पंढरपूरकर म्हणल्यावर आम्हाला अधिकार आहे मागण्याचा की 12 तासाच्या कालावधीमध्ये काय घडलं त्या भुयाराभोवती, काय नाही, CCTV फुटेज आहेत का, फोटो आहेत का, तिथं काय लाईटची व्यवस्था होती का, इथं कुठला त्यावेळेला अधिकारी उपस्थित होता, रात्रीच्याला ही गावल्या कुठला मोठा अधिकारी इथं आला होता का, प्रांत लेवलचा, जिल्हा लेवलचा, इथला व्यवस्थापक म्हणा किंवा इथला पुरातन खात्याचा कुठला रात्रीच्याला अधिकारी इथं आला का, त्याचं तर आम्हाला कळेल ना। एवढी मोठी घटना घडते आणि अधिकारी सकाळी येत असतील तर काय उपयोग आहे, कुठला सदस्य होता का, कुठले सहअध्यक्ष होते का, ह्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही कुठं म्हणतो त्यात एवढं मोठं गाभाळ गावले, काय गावले, हांडे गावले, सोनं गावलं, गडप झालं असेल का। आमचा आरोप काय आहे की तुम्ही ताबडतोब इथं कुठला संबंधित अधिकारी आला होता आणि त्या रात्रीचं फुटेज 12 तास तुम्ही जनतेला कळोस्तोर इथं काय घडलं ह्याचा खुलासा मंदिर समितीनं करावा अशी आमची मागणी आहे। आपण वारंवार सांगता की मंदिराच्या मूळ विठ्ठलाच्या मूर्तीच्या खालीच अनेक काही तळघरं वगैरे आहेत, हे कुठल्या बेसवर आपण म्हणताय? आम्ही इथं मूळ भूमिपुत्र आहेत आदिवासी महादेव कोळी आणि हे मंदिराचं पूर्ण शालिवान राजापासून ही परंपरा आमची मंदिराची राहिलेली आहे। आम्ही बर्वे पंढरपूर, धर्मसिंधू, पंढरीचा राणा अनेक पुस्तकामध्ये सांगितलं की विठ्ठल मंदिर, काळभैरव आणि पुंडलिक मंदिर आणि सगळे महादेव ही कोळी समाजाला सही शिकवण्याचे दिले। कालांतरानं आमच्याकडं कुठल्या कारणानं गेलं असेल, इथं आमचे 3 महादेव आहेत आणि पूर्ण आमच्या जुन्या लोकांनी सांगितलं गेलेलं आहे की असं प्रति मंदिर खाली आहे
असाच विठोबा पूर्ण त्याच्या खाली आहे आणि असे कमीत कमी 7 ते 8 भुयार आहेत. असे जुन्या जाणत्या लोकांनी आम्हाला शेवट समयी सांगितलेलं आहे की ह्या मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे आणि फार जुना आहे आणि इथं काय तर असण्याची शक्यता आहे आणि तळघर ही सुरुवात झालेली आहे. आता तळघर सापडलं, मी स्वतः त्या तळघरात गेलतो आणि सगळं संशयास्पद वाटते. ती बांधकाम जरा नवीन वाटते तळघराचं आणि चुन्यातनं केलेलं बांधकाम आहे. त्याच्या तिथनं खाली अशी जाण्याची वाट असू शकते. म्हणजे काय ना काय इथं एक तळघर सापडलं आहे. असे अनेक तळघरं इथं आहेत आणि इथं प्रतीप विठ्ठल त्याच्या खाली आहे अशी आमची मागणी आहे. जनता म्हणून आम्ही पंढरपूर करून मागणी करतो आहे. आता सगळे पुरातत्व खाते इथं आहे, त्यांनी अभ्यास करावा, कोणाच्या दबावाला बळी न पडता ही सखोल अभ्यास करून माझी माहिती जगासमोर यावी. आणि आमचा काय उद्देशात वाईट नाही, खाली मंदिर असेल तर ही पंढरपूर किती जुनं आहे ह्याचा पण अभ्यास होईल, ह्याच्यासाठी आम्ही व्यक्त होतो आहे. निश्चितच पंढरपूरमध्ये जर अजून काही तळघरं किंवा पुरातन इतिहास सापडला तर ही पंढरपूरच्या नावलौकिकामध्ये भर घालणारी आणि पुरातन इतिहास उजेडात आणणारी घटना घडेल. या ठिकाणी गणेश अंकुशराव यांनी प्रमुख 2 मागण्या केलेल्या आहेत. एक त्यांची पहिली मागणी आहे की जी तळघर आढळून आलं, त्या तळघर ज्या दिवशी आढळून आलं, ज्या रात्री आढळून आलं तेव्हापासून ते नंतर मीडियाला याबद्दलची माहिती देण्याच्या कालावधीपर्यंतचं सर्व CCTV फुटेज त्यांना देण्यात यावं किंवा मंदिर समितीनं ते प्रसिद्ध करावं. आणि मंदिर परिसरामध्ये त्या काळामध्ये ज्या वेळेस तळघर आढळून आलं त्याच्यानंतर ते दुसऱ्या दिवशी पुरातत्व खात्याचे अधिकारी आले आणि मीडियासमोर ही बाब प्रसिद्ध केली. त्या कालावधीमध्ये मंदिराच्या परिसरात आणि तळघराच्या आसपास कोण लोक येऊन गेले आणि काय घटनाक्रम घडला याचं CCTV फुटेज मंदिर समितीच्या प्रशासनानं जाहीर करावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी एक त्यांची अशी मागणी आहे की ज्या ठिकाणी ही आता तळघर सापडले त्या तळघराच्याच पुढच्या बाजूला काही खोदकाम करून अजून काही ठिकाणी अशी तळघरं किंवा इतर काही इतिहास आढळून येतोय का याचा तपासही मंदिर समितीनं करावा, पुरातत्व खात्यानं करावा. आता उत्सुकतेचं ठरलं आहे की मंदिर समिती गणेश अंकुशराव यांना काय उत्तर देणार की याकडं दुर्लक्ष करणार. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.